वेट गेनिंग बेबी फूड रेसिपीच्या सिरीजमध्ये आज चौथी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या अगोदर मी 10 महिन्याच्या आधी त्याचं फुल डे रुटीन शेअर केलं होतं, ज्यामध्ये मी त्याला ब्रेकफास्टमध्ये एक पालकचा पराठा दिला होता, ज्याची रेसिपी मला काही ताईंनी विचारली होती आणि म्हणूनच ही रेसिपी तुमच्यासोबत मी या व्हिडिओमध्ये शेअर करते आहे. आता हा जो पराठा आहे हा खूप जास्त हेल्दी आहे, टेस्टी आहे, खूप पटकन बनतो. अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये तुम्ही हे बाळासाठी बनवू शकता आणि यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला पालक घ्यायचे आहे. स्वच्छ धुतलेली पालकची पानं मी इथे घेतलेली आहेत. जेवढी जास्त पाने तुम्हाला वापरता येतील तेवढी वापरा. त्यानंतर 1 चमचा ओट्स घेतलेला आहे, 1 चमचा गव्हाचं पीठ आणि 1 चमचा बेसन घेतलेला आहे. आता इथे बेसनचा कलर काय लाईटच्या प्रकाशामुळे हे दिसत नव्हता येलो, पण हे बेसन आहे. तुम्ही या ठिकाणी नाचणी घेऊ शकता किंवा आणखी जी काही पीठं आहेत ती वापरू शकता. थोडेसे जिरे घातलेले आहेत यामध्ये आणि त्याचबरोबर 1 चमचा घातलेला आहे दही. आता बऱ्याच जणांच्या क्वेश्चन्स असतात की बाळाला दही कसं द्यायचं. डायरेक्टली देण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीनेही बाळाला देऊ शकता. शिवाय पालकमधलं आयर्न प्रॉपर ॲब्सॉर्ब होण्यासाठी व्हिटॅमिन सी गरजेचं असतं, जे दह्यामध्ये आहे. पचायलाही हलकं होतं, शिवाय टेस्टीही बनतं. 1 लसणाची पाकळी घालून हे छान असं मी स्मूथ बॅटर ब्लेंड करून घेतलेलं आहे. तवा ग्रीस करून आपल्याला यावरती पॅनकेक किंवा तुम्ही डोसा टाईप कसंही करू शकता. पण बाळाला जर दात नसतील, बाळ लहान असेल तर हे तुम्हाला स्मूथ हवं असतं. यासाठी तुम्हाला या पद्धतीचे पॅनकेक बनवून घ्यायचे आहेत. लो फ्लेमवरती तुम्हाला हे थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी छान असं व्यवस्थित भाजायचं आहे. तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता, बटरसुद्धा लावू शकता आणि तुम्ही ते पाहू शकता खूप छान असा दिसायलाही तेवढाच टेस्टी दिसतो आहे, छान दिसतो आहे आणि तेवढाच हेल्दी आहे. खूप पटकनही बनतो. असा हा पॅनकेक तुम्ही दात नसलेल्या बाळाला सुद्धा देऊ शकता. आधी त्याला सुद्धा अजून दात नाही तरी सुद्धा हा जो पराठा आहे हा मी त्याला पनीरसोबत दिला होता. तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा आणि तुमच्या बाळाला आवडलं की नाही कमेंटमध्ये जरूर सांगा. थँक्यू.